नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत यांच्यापैकी 667 ज्यांच्यामध्ये 100% दिव्यांगत्वाचं प्रमाण आहे, अशाच कॅन्डिडेटना सदरच्या ई व्हेकल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे राहिलेले कॅन्डिडेट आहेत त्यांनी काय करायचं, तर या संदर्भात देखील नोटीस देण्यात आली आहे. नवीन नोंदणी करायची का, तर असा प्रश्न पडलेला आहे. तर येत्या 1 एप्रिलपासून नवीन नोंदणी सुरू होणार आहे. तर लक्षात घ्या, यातील काही लाभार्थी आहेत तर त्यांचे पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्याने काही दिव्यांग अर्जदारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत, अशी नोटीस देखील देण्यात आलेली आहे. तर याचबरोबर उर्वरित सर्व दिव्यांग अर्जदार यांचे अर्ज दिनांक 1 एप्रिल 2024 पासून पुढील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वर्ग करण्यात येत असल्यामुळे त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. तर लक्षात घ्या, ज्यांनी यापूर्वीच अर्ज केला होता त्यांना नव्या नोंदणीमध्ये पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही आहे. जर काही तुमच्या अर्जामध्ये त्रुटी राहिलेल्या असतील त्या मात्र तुम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत. आणि ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज केले नाहीत अशाच दिव्यांग व्यक्तींनी 1 एप्रिलपासून ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ज्यांची यापूर्वी नोंदणी झालेली नाही अशाच कॅन्डिडेटनी पुन्हा नोंदणी करायची आहे. तर ही महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची आहे. येत्या 1 तारखेपासून नवीन अर्ज नोंदणी सुरू होणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. देण्यात आला आहे.